दानवीर कर्णाच्या पूर्वजन्माचे रहस्य, सहस्त्रकवच राक्षसापासून महाभारतापर्यंतचा अद्भुत प्रवास। दानवीर कर्ण नेमका कोण होता? तो फक्त सूर्यपुत्र होता की त्याच्या जन्मामागे युगानुयुगांचे गूढ दडले होते? त्रेतायुगातील सहस्त्रकवच राक्षस आणि द्वापरयुगातील कर्ण्यांचा नेमका काय संबंध होता? चला जाणून घेऊया ही अत्यंत रहस्यमय आणि थरारक कथा। 1. सहस्त्रकवच राक्षसाची कठोर तपस्या। त्रेतायुगात एक अत्यंत पराक्रमी आणि महत्वाकांक्षी राक्षस होता। त्याची एकच इच्छा होती, कोणत्याही देव, दानव किंवा मनुष्याने आपला पराभव करू नये। त्यासाठी त्याने हजारो वर्षे सूर्यदेवाची कठोर तपस्या केली। त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन सूर्यदेव त्याच्यासमोर प्रकट झाले आणि वर मागण्यास सांगितले। राक्षसाने अमृतत्व मागितले। सूर्यदेव म्हणाले, सृष्टीचा नियम मीही बदलू शकत नाही। जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक दिवस मृत्यू स्वीकारावाच लागतो। तेव्हा राक्षसाने दुसरा वर मागितला। त्याने अशी शक्ती मागितली की जगातील कोणीही त्याचा सहज वध करू शकणार नाही। सूर्यदेवांनी त्याला 1-2 नव्हे तर तब्बल 1000 दिव्य कवचे दिली। ही कवचे इतकी अभेद्य होती की ती कोणत्याही अस्त्राने भेदता येत नव्हती। मात्र एक कठोर नियम ठेवण्यात आला। एकावेळी फक्त एकच कवच नष्ट होईल। जो योद्धा ते कवच फोडेल, त्याच क्षणी त्याचा मृत्यू होईल। प्रत्येक कवचासाठी 1000 वर्षांचे युद्ध करावे लागेल। या वरदानामुळे तो राक्षस जवळजवळ अजेय झाला। त्यामुळे त्याला सहस्त्रकवच म्हणून ओळखले जाऊ लागले। 2. सहस्त्रकवचाचा अत्याचार। वरदान मिळाल्यानंतर सहस्त्रकवच अहंकारी झाला। त्याने ऋषीमुनींचे यज्ञ उद्ध्वस्त केले। देवतांवर आक्रमणे केली। पृथ्वीवर भीतीचे साम्राज्य निर्माण झाले। अनेक राजे त्याच्यासमोर पराभूत झाले। देव, ऋषी आणि मानव सर्वजण भगवान विष्णूंच्या शरण गेले। सर्वांनी विनंती केली, प्रभो, या राक्षसाचा अंत तुमच्याशिवाय दुसरा कोणीही करू शकत नाही। 3. भगवान विष्णूंचा नरनारायण अवतार। पृथ्वीवरील संकट दूर करण्यासाठी भगवान विष्णूंनी मूर्ती नावाच्या पवित्र स्त्रीच्या पोटी 2 रूपे धारण केली, नर आणि नारायण। नारायण हे भगवान विष्णूंचे दिव्य स्वरूप होते, तर नर हा त्यांच्या शक्तीचा मानवी अवतार। दोघेही बद्रिकाश्रमात तपश्चर्या करत होते। योग्य वेळ येताच त्यांनी सहस्त्रकवचाला युद्धासाठी आव्हान दिले। 4. हजारो वर्षे चाललेले अद्भुत युद्ध। हे युद्ध सामान्य नव्हते। प्रत्येक कवच तोडण्यासाठी 1000 वर्षे युद्ध चालत असे। नर युद्ध करत असताना नारायण तपस्या करत असत। 1000 वर्षांच्या अखंड संघर्षानंतर एक कवच फुटे। परंतु नियमाप्रमाणे कवच फोडणाऱ्या योद्ध्याचा मृत्यू होत असे। तेव्हा नारायण आपल्या तपशक्तीने आणि मृत्संजीवनी विद्या वापरून नराला पुन्हा जिवंत करत। यानंतर नारायण युद्ध करीत आणि नर तपस्या करीत। असा हा क्रम हजारो वर्षे चालू राहिला। एकामागून एक 999 कवचे नष्ट झाली। इतक्या दीर्घ संघर्षानंतर सहस्त्रकवचाची शक्ती जवळजवळ संपली। 5. शेवटच्या कवचाचे रहस्य। आता फक्त एकच दिव्य कवच उरले होते। आपला अंत निश्चित असल्याचे पाहून सहस्त्रकवच थेट सूर्यलोकात पळाला। सूर्यदेवांकडे त्याने प्राणरक्षणाची याचना केली। आपला भक्त संकटात असल्यामुळे सूर्यदेवांनी त्याला आश्रय दिला। नर आणि नारायण सूर्यलोकात पोहोचले। मात्र सूर्यदेवांच्या आश्रयामुळे त्यांनी सहस्त्रकवचावर प्रहार केला नाही। 6. सूर्यदेवांना मिळालेला शाप। नर आणि नारायण म्हणाले, धर्माच्या रक्षणासाठी आम्ही इतका संघर्ष केला, परंतु तुम्ही अधर्माचे संरक्षण केले। त्यांनी सूर्यदेवांना शाप दिला, पुढील युगात तुम्हालाही मनुष्यरूप धारण करावे लागेल आणि या अधुर्या युद्धाचा शेवट तेव्हाच होईल।
यामुळे युगानुयुगे चालणाऱ्या या संघर्षाची बीजे रोवली गेली. 7. द्वाप्रयुगातील कर्णाचा जन्म. काळ पुढे सरकला. द्वाप्रयुग आले. राजकुमारी कुंतीला सूर्यदेवांच्या कृपेने तेजस्वी पुत्र झाला. तो म्हणजे कर्ण. कर्ण जन्मताच त्याच्या अंगावर दिव्य कवच आणि कुंडले होती. हीच ती सहस्त्रकवचाची शेवटची अभेद्य रक्षा असल्याचे अनेक पुराणकथांमध्ये सांगितले जाते. म्हणूनच कर्णाला पराभूत करणे जवळजवळ अशक्य मानले जात होते. 8. नरनारायणांचा पुनर्जन्म. द्वाप्रयुगात भगवान विष्णूंनी श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला. नराने अर्जुनाच्या रूपात जन्म घेतला. युगानुयुगांपासून अपूर्ण राहिलेला संघर्ष आता महाभारताच्या रणभूमीवर पूर्ण होणार होता. 9. इंद्रदेवांनी मागितलेले कवचकुंडल. अर्जुनाचे रक्षण करण्यासाठी इंद्रदेव ब्राह्मणाचा वेश धारण करून कर्णाकडे आले. त्यांनी दान म्हणून कर्णाचे जन्मजात कवच आणि कुंडले मागितली. कर्णाला समजले होते की हा साधा ब्राह्मण नाही. तरीसुद्धा दानधर्म सोडला नाही. त्याने स्वतःच्या शरीरातून कवच आणि कुंडले कापून दान केली. याच दानामुळे त्याला दानवीर कर्ण म्हणून अमर कीर्ती मिळाली. 10. महाभारतातील अंतिम युद्ध. कवचकुंडले नसल्यामुळे कर्णाची अभेद्यता संपली. कुरुक्षेत्राच्या रणांगणात अनेक शाप, परिस्थिती आणि नियती एकत्र आली. श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनाने कर्णाचा वध केला. अशा प्रकारे त्रेतायुगात सुरू झालेला सहस्त्रकवच आणि नरनारायण यांचा संघर्ष द्वाप्रयुगात समाप्त झाला. निष्कर्ष. दानवीर कर्ण हा केवळ एक महान योद्धा नव्हता. तो दान, पराक्रम, नियती, शाप, वरदान आणि कर्म यांच्या अद्भुत संगमाचे प्रतीक होता. त्याच्या जीवनात अन्यायही होता, परंतु त्यागही होता. म्हणूनच आज हजारो वर्षांनंतरही कर्णाचे नाव घेतले की दान, स्वाभिमान आणि पराक्रम यांची आठवण येते. कथेचा शेवट. मनाला भिडणारा 10 कर्ममंत्र संदेश. 1. कर्म कधीच नष्ट होत नाही, ते योग्य वेळी योग्य फळ देऊनच शांत होते. 2. सामर्थ्य असणे मोठेपण नाही, तर त्या सामर्थ्याचा धर्मासाठी उपयोग करणे हेच खरे मोठेपण आहे. 3. अहंकाराने मिळवलेले वरदान ही शेवटी विनाशाचे कारण ठरते. 4. दान हे संपत्तीचे नसते, दान हे मनाच्या विशालतेचे असते. म्हणूनच कर्ण आजही दानवीर म्हणून स्मरणात आहे. 5. नियती कितीही कठीण असली तरी माणसाचे कर्मच त्याची खरी ओळख ठरवते. 6. अधर्माला दिलेला आश्रय कितीही मोठ्या व्यक्तीने दिला तरी त्याचे परिणाम भोगावेच लागतात. 7. प्रत्येक युगात सत्याला संघर्ष करावा लागतो, पण शेवटी विजय धर्माचाच होतो. 8. जीवनात मिळालेल्या प्रत्येक वरदानासोबत जबाबदारीही येते, अन्यथा तेच वरदान शाप बनते. 9. दुसऱ्याला दुःख देऊन मिळवलेले यश क्षणिक असते, पण त्याग आणि दानातून मिळालेला सन्मान अमर असतो. लक्षात ठेवा, कर्माचे चक्र कधीही थांबत नाही. आज आपण जे पेरतो, उद्या तेच आपल्या आयुष्यात फळ म्हणून परत येते. म्हणून नेहमी सत्य, धर्म, दया आणि सत्कर्म यांचीच निवड करा. हाच या कथेचा खरा संदेश आहे. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.